शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तर ते आपल्याला मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरून जे आपल्याला आता मटेरियल आलेलं आहे तर त्या मटेरियल संदर्भात, सोलार फिटिंग संदर्भात, म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी लागणारी वाळू, त्याच्यासाठी लागणारी सिमेंट, त्याच्यासाठी लागणारी गिट्टी आणि त्याच्यासाठी लागणारा खड्डा हा नेमका कोणी करायचा असतो? शेतकऱ्यांनी करायचा असतो का कंपनीने करायचा असतो? मग कंपनीने करायचा असतो तर कंपन्या मग परेशान का करतात? आणि जर कंपनी करत नसेल तर याची तक्रार कुठे करावी लागते? आणि शेतकऱ्यांनी करायचं असेल तर मग काही कंपन्या ह्या स्वतः का करतात? हे सर्व काही सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणावर पाहणार आहे. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. बघा मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आहे ते आपण फॉर्म भरलेत. काही शेतकरी हे पैसे भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि जवळपास 49% शेतकरी जे आहेत त्यांचे सोलार पंप वर्क ऑर्डर येऊन सुद्धा पंप बसले नाहीत. याचे कारण म्हणजे कंपनीनं मटेरियल दिलं नाही. काही कंपन्यांनी मटेरियल दिले तर शेतकऱ्यांना माणूस नाही म्हणून परेशान करतात. त्या गोडाऊनवर मटेरियल घेऊन जा, आमच्याकडे वाहन नाही म्हणून परेशान करतात. आणि काही ज्या एजन्सी आहेत तर ते शेतकऱ्याला वाळू, सिमेंट आणि तुमचा खड्डा करण्यासाठी परेशान करत आहेत. म्हणजे एकंदरीत ही मागेल त्याला सोलार योजना न म्हणता मागेल त्याला डोकेदुखी योजना म्हणलं तरी हरकत नाही. याच्यामध्ये झालंय असं की आता स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे न फिरवता न घुमवता वाळू, सिमेंट, गिट्टी आणि खड्डा हा सर्व स्पष्ट सांगणं म्हणजे तो कंपनीकडे आहे. पूर्णपणे त्या ठिकाणी ते कंपनीला आणायचं आहे, शेतकऱ्याला कंपनीला फिट करून द्यायचं आहे, पाणी वर काढून द्यायचं आहे. सर्व काही त्या ठिकाणचं जे आहे ते काम हे कंपनीला करायचं आहे. शेतकऱ्याला त्या ठिकाणी काहीही करायचं काम नाही. आता ह्याच्यामध्ये काय करतात की कंपनी जे आहे ते पूर्ण ज्या एजन्सीला कंत्राट दिलेलं आहे, ज्या एजन्सीला बसवण्याचा टेंडर त्या ठिकाणचं मिळालेलं आहे, त्या एजन्सीला सर्व काही पैसे त्या ठिकाणी दिले जातात. आता तुम्ही म्हणसाल की कंपन्या म्हणतात की आम्हाला म्हणजे लोक म्हणतात की आम्हाला कंपनीकडून काही मिळत नाही, शासनाकडून याचं काही मिळत नाही. हे चुकीचं आहे, सर्रास चुकीचं आहे. त्या कंपन्यांनी पण शेतकऱ्याला परेशान करू नये ही एक त्यांना विनंती आहे. अन्यथा मग आम्हाला सुद्धा काय करावं लागतील, तुमचे व्हिडिओ काढून तुमचे कॉल रेकॉर्डिंग करून हे आम्हाला सरळ सोशल मीडियावर टाकावं लागतील. ही एक विनंती आहे. तुम्ही शेतकऱ्यांना परेशान करू नका. आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे, त्यांना सुद्धा तुम्ही सहकार्य करत चला की थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं, त्याच्यामध्ये तुम्ही सहकार्याची भूमिका घ्या, त्यांच्याकडून तुम्ही काम करून घ्या. आणि कंपन्याला जी मिळणारी रक्कम आहे, जी एजन्सीला मिळणारी जी रक्कम आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे आकड्यात मी सांगू शकत नाही, पण 4 आकडी जी रक्कम आहे ते त्यांना मिळते इन्स्टॉलेशनसाठी. व्यवस्थित त्यांना ते पूर्ण उरतं ती रक्कम. पण त्यासाठी जे आहे ते त्यांनी सुद्धा जे आहे आपल्याला सगळा रोज निघतो, सगळं निघतो. तर शेतकऱ्यांना तुम्ही अजिबात परेशान करू नका. आणि वाळू, रेती, सिमेंट जे आहे तर याच्यामध्ये पूर्णपणे कंपनीचं असतं. आता याच्यामध्ये काही जे आहे ते दमदाटी करतात, काही एजंट जोर जबरदस्ती करतात, तुझा पंप बसवतच नाही, तू हे करतच नाही तर ते करतच नाहीत, ह्या सगळ्या बाराबानगडी करतात. म्हणून शेतकरी त्रस्त होतात आणि ते म्हणतात की चला बाबा जाऊ दे, हे काम करून घेऊयात. मग हे असं करतात आणि ते जे काही एजंट लोक आहेत ते डोक्यावर बसतात. यासाठी जे आहे ते कंपनी एजंट लोकांना अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं कृत्य करण्यासाठी सांगत नाहीत. तर त्यासाठी असा जर एखादा तुम्हाला एजंट परेशान करत असेल, अशी जर एखादी एजन्सी तुम्हाला परेशान करत असेल तर त्यासाठी सोपा एक पर्याय आहे. तुमचं जो डिटेल्स आहे, मटेरियल तुम्ही टाकून घ्या, तुमच्याकडे मटेरियल उतरवून घ्या आणि त्यानंतर एक मेढाचा जो काही आपला महावितरणचा जो काही मेल आयडी आहे त्याला CC मध्ये ठेवून कंपनीला मेल करा. ज्याही कंपनीचा मेल आयडी आहे त्या कंपनीला मेल करा, सदरील माझं मटेरियल आलेलं आहे आणि तुमचे जे काही या जिल्ह्यामधले, या तालुक्यामधले जे एजंट आहेत, जी एजन्सी आहे, तुम्ही ज्याला कंत्राट दिलेलं आहे ती एजन्सी मला बसवण्यासाठी पैसे मागत आहे. त्यासाठी रेती, सिमेंट आणि खड्डा करण्यासाठी मला जे आहे ते अतिरिक्त पैसे मागून अतिरिक्त म्हणजे परेशान करत आहे. अशा पद्धतीचा तुम्ही एक मेल कंपनीला त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर योग्य ती एक 3-4 दिवसामध्ये कंपनी त्या जो काही पुरवठादार आहे त्या ठिकाणचा जो काही एजंट आहे त्याच्यामार्फत जे काही आहे बोलणं करून तुमचा जो काही प्रश्न आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. मटेरियल तुम्ही उतरून घेऊ शकता, नो प्रॉब्लेम, नो इश्यू. कारण मटेरियल उतरवलं म्हणजे काय आहे की कंपनीला ते लवकरात लवकर तुम्हाला फिट करून त्याचा रिपोर्ट देणं गरजेचं असतं की त्याचं बिल निघणं, म्हणजे समोरील बिलासाठी त्याची प्रोसेस करता येईल. त्यामुळं तेच लोक गडबड करतात. त्यासाठी तुम्ही मटेरियल आलंय, मटेरियल बिंदास त्या ठिकाणावर उतरून घ्या. आणि मटेरियल उतरून घेता वेळेस एक सर्वात मोठी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, डॅमेज मटेरियल असेल किंवा एखादा पार्ट त्याच्यामध्ये कमी असेल तर अजिबात तुम्ही मटेरियल उतरून घेऊ नका. कारण याच्यामध्ये ही लोक काय करतात, तुमची जर एखादी प्लेट तुटलेली असेल,
तुमचा जर एखादा नट बोल्ट कमी असतील तर तशाच पद्धतीत फिट करतात आणि ते चालले जातात. त्यांचं फोटो काढून घेतात, सगळं काम करून घेतात, पंप बसवला म्हणून त्यांचं जे काय बॅकएंडचं काम आहे ते पूर्ण करून घेतात. आणि नंतर तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम आला आणि इन्शुरन्स क्लेम करायची वेळ आली तर मग तुम्हाला ते क्लेम त्या ठिकाणी होत नाही. म्हणून शक्यतो पूर्ण मटेरियल त्या ठिकाणी तुम्ही घेत चला. आणि जर मटेरियल अर्धवट असेल तर मटेरियलला अजिबात तुम्ही हात लावू नका. दुसरं मटेरियल मला येईल तेव्हा मी मटेरियल घेतो. अर्धवट मटेरियल त्या ठिकाणी उतरून घेऊ नका. अतिउतावळेपणा त्या ठिकाणी करू नका, जेणेकरून त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला अडचण होणार नाही. तुर्तास तरी म्हणजे रेती सिमेंटसाठी जे काही चाललेले लफडे आहेत हे कंपन्यांनी थांबवायला हवेत. कारण याच्यामध्ये काय आहे की तुम्ही शेतकऱ्याला या गोष्टीसाठी भरपूर परेशान करता. आता तुम्हाला काय आहे की तुमच्याकडे ते काय ट्रॅक्टर फिक्टर असतं त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ते तेवढं त्या ठिकाणी काम करू शकता आणि ते तुम्ही करायलाच हवं. आणि शेतकऱ्याला पण एक सूचना आहे, एक विनंती आहे, त्या लोकांना तुम्ही सहकार्य करत चला. दुसरी गोष्ट, फाउंडेशन करताना फाउंडेशन हे व्यवस्थित करून घ्या. कारण आता सध्या काय आहे की वादळ, वाहतुळी आणि काहीची काळीची जमीन आहे. काळीच्या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये जमीन जर पाण्यानं खूप ओली झाली, खूप बिळबिळ झाली तर तिथे ते उलथण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण वादळ सुटतात. त्यामुळे जे आहे ते शक्यतो जे बांबू दिला आहे त्याला काटू नका. पूर्णपणे खोल खड्डा करा आणि खोल खड्डा करून जे आहे ते त्या ठिकाणावर पूर्ण जेवढं होईल तेवढं तिथे तुम्ही व्यवस्थितरित्या फिटिंग करत चला. एवढीच आजच्या ज्या व्हिडिओमधून आहे ते तुम्हाला माहिती द्यायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.